कपिल सिब्बलांनी जो दाखला दिलेला आहे तो जनता दलाच्या संदर्भाने दिलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा कपिल सिब्बल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीवर कोणाचाही आक्षेप नव्हता हे स्पष्ट केलं आणि त्यानंतर जनता दलाचं अधिवेशन कोणी बोलावलं हे देखील रेकॉर्डवर नसल्याचं सांगितलं। आमचा निर्णय घेताना जनता दलाच्या निर्णयावरती हा निर्णय अवलंबून असेल असा देखील दाखला दिलेला आहे आणि जनता दलाचं अधिवेशन कुणी बोलावलं हे रेकॉर्डवर नसल्याचा निर्वाळा कपिल सिब्बल देत आहेत। कपिल सिब्बल यांनी जनता दलाच्या फुटीचा म्हणजे यापूर्वी जी केस झालेली आहे त्याचा दाखला देताना असं म्हटलेलं आहे की जनता दलाचं जे अधिवेशन आहे ते कुणाच्याही रेकॉर्डवर आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आमचा जो निकाल आहे, आमची जी केस आहे ही थोडीफार साधारणारी असू शकते, मात्र जनता दलाच्या निकालावरती आमचा निकालसुद्धा अवलंबून तशा पद्धतीच्या निर्णयावरती आमचा निर्णय हा अवलंबून असू शकतो असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे। एकंदरीतच जनता दलाच्या खटल्याचा दाखला आता कपिल सिब्बल आपल्याला कोर्टात देताना दिसत आहेत, मात्र कालची जी सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीच्या पुढची आजची सुनावणी होताना आपल्याला जे बघायला मिळते ते म्हणजे अपात्रतेचा मुद्दा, शेड्यूल 10 चा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचं की व्यापक परिणाम होतोय का राजकीय पक्षाच्या फुटीवरती, हा एक महत्त्वाचा प्रश्न हे चर्चेला आलेले असतानाच आता जनता दलाच्या दाखला देऊन जनता दलाच्या फुटीचा दाखला देऊन आता पुढची चर्चा ही आरंभ केलेली आहे। अगदी कृष्णात आपल्याकडे या संदर्भातले काय नेमके रेफरन्सेस, कारण जनता दलातल्या फुटी संदर्भात कपिल सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाने जनता दल वादातल्या निकालाचा आधार घेतला आणि परिच्छेद 28 त्यांनी पाहायला यामध्ये सांगितलंय। या प्रकरणामध्ये अर्जदार गट हा जॉर्ज फर्नांडिस यांचा होता, असं नमूद केलं होतं की बोम्मई हे पक्षाचे अध्यक्ष राहणं थांबलेलं नव्हतं, म्हणजे ते अध्यक्षपदी कायम होते आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की अर्जदार गटानं आता तसा दावा करणं म्हणजे खूप उशीर झालेला आहे आणि आयोगानं त्या निकालाचा आधार घेतला पण तो आमच्या विरोधात वापरलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर बागची त्यावर म्हणतात की आपल्याला घटनाक्रम कसा घडत गेला ते पाहावं लागेल आणि ती कसोटी प्रत्यक्षात नाकारली गेलेली आहे आणि ते मी सिद्ध करून दाखवेन, तो निर्णय संघटनात्मक बहुमतावर आधारित होता। त्यामुळे आता जनता दलातल्या फुटीचा हा सगळा रेफरन्स यामध्ये हा दाखला कपिल सिब्बल देतात। अनुपमा 1994 मध्ये जनता दलामध्ये मुख्य फूट पडली गेली होती आणि त्यावेळेचा हा दाखला दिला गेला जातोय की त्यावेळची फूट आणि आत्ताची फूट ही वेगवेगळी आहे। काही प्रमाणात साम्य असलं तरी जनता दलाच्या संदर्भातला जो बेस हा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे तो आम्हाला लागू होत नाही अशा प्रकारचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आणि गेल्या 4 वर्षामध्ये अनेक पक्षफूट झालेली असलेली पाहायला मिळत आहेत, परंतु या पक्षफूट आणि शिवसेना पक्षफूटमध्ये काही प्रमाणात साम्य आहे, परंतु सर्वता जी जनता दलाच्या फुटीचा आणि आपल्या फुटीच्या संदर्भातला जो दाखला दिला जातोय तो पूर्णपणे या ठिकाणी लागू नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। प्रत्येक आणि जनता दलाच्या संदर्भातला काही पक्षांमध्ये 10 वर्ष निवडणुका होत नसल्याचं कपिल सिब्बल यांनी देखील म्हटलेलं आहे। जनता दल सपामधली फूट आणि आमचं प्रकरण म्हणजे काल देखील समाजवादी पार्टीच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं होतं की समाजवादी पार्टीचा जो फूट आहे ती आम्हाला थेटपणे लागू होणार नाही। तसंच आता देखील सांगितलं की जनता दल आणि समाजवादी पार्टीची फूट जी आहे ती वेगवेगळी आहे, ते थेटपणे आम्हाला लागू होत नाही आणि काही पक्षांमध्ये तर 10 वर्ष निवडणुका होत नाही आहेत, परंतु शिवसेना UBT म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये म्हणजे मुख्य पक्ष जो आहे तो 2018 मध्ये देखील व्यवस्थित निवडणुका झाल्या होत्या आणि पंचवार्षिक ज्या अंतर्गत निवडणुका आहेत त्या व्यवस्थित होतात आणि त्या माध्यमातूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील निवड झाली होती, आदित्य ठाकरे यांची देखील निवड झाली होती। त्यामुळे ज्या काही पक्षफुटीच्या घटना आहेत SR बोम्मई प्रकरणाचा देखील दाखला यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून दिला जात आहे आणि सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की ज्या घटनांचा किंवा आधार घेतला गेला निवडणूक आयोगाकडून त्या कशा प्रकारे चुकीचा आधार घेतला जातोय, पूर्णपणे जो जनता दलाची केस जी आहे ती पूर्णपणे आम्हाला लागू होत नाही अशा प्रकारचा ठामपणे कपिल सिब्बल या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतात। समाजवादी पार्टीचा देखील काल त्यांनी उल्लेख केला होता, आता देखील समाजवादी पार्टीतल्या फुटीचा उल्लेख अनुपमा त्यांनी केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे वारंवार इतर केसेसचा दाखला जो आहे SR बोम्मई प्रकरण जे आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न हे कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय आणि यामुळं कपिल सिब्बल जे आहेत ते वारंवार सांगत आहेत की निवडणूक आयोगाची जी ऑर्डर आहे ती देखील दाखवताना पाहायला मिळतात की आयोगाने कशा पद्धतीनं चुकीचे निर्णय घेतले गेले आणि यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाची ऑर्डर ही कोर्टाला दाखवलेली आहे। आयोगाने जनता दलाचा दाखला दिला मात्र इतर संदर्भ त्या संदर्भातला लागू होत नाही हे देखील सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत। राष्ट्रीय कार्यकारिणी जेव्हा जाहीर झाली त्यावर कुणीही आक्षेप घेतला गेला नाही, जेव्हा
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली त्यावेळी कुणीही आक्षेप घेतला नाही, परंतु नंतर मात्र या संदर्भात आक्षेप घेतले गेले. अगदी 2018ची जी घटना आहे त्यावर देखील आक्षेप घेतले गेले, परंतु 4 वर्षात ही घटना लोकशाही विरोधी आहे असं कुणीही म्हटलं नाही. अगदी केंद्रीय निवडणूक आयोगानं देखील म्हटलं गेलं नाही किंवा त्या संदर्भात कुठलीही साधी नोटीस देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिली गेली नाही आणि त्या संदर्भातली कोणतीही सुनावणी न घेता थेटपणे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिलं गेल्याचं काल देखील त्यांनी ठामपणे सांगितलं होतं आणि आता देखील त्याचाच पुढचा भाग जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्याचा प्रयत्न होतोय. आणि जी लोकशाही नाही म्हणतायत तर काही पक्षांमध्ये 10 वर्ष निवडणुका होत नाहीत, त्याकडे तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने पाहिलं गेलं, त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, त्यांना नोटिसा दिल्या गेल्या का, त्या संदर्भात तुम्ही सुनावणी घेतली गेली का, त्यांना तुम्ही कळवलं होतं का, अशा प्रकारचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात आहे. आणि जो कोर्टाने देखील मुद्दा उपस्थित केला गेला ते की एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही जी आहे ती त्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला गेला होता आणि त्याला सविस्तरपणे उत्तर जो आहे ते कपिल सिब्बल कालपासून देत आहेत की आमच्याकडे जी शिवसेना ठाकरे गटामध्ये किंवा शिवसेनेमध्ये कशा प्रकारे आत्तापर्यंत लोकशाही होती, लोकशाहीच्या माध्यमातूनच पक्षप्रमुख नेमले जात होते, राष्ट्रीय कार्यकारिणी नेमली जात होती, तेव्हा देखील कोणतेही आक्षेप जे आहेत ती घेतले गेले नाही. नंतर मात्र आक्षेप घेतले गेले जात आहेत आणि निवडणूक आयोगाकडून जे तथ्य आहेत ते तपासले गेले नाहीत. आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक आयोगानं पहिला निर्णय घेतला आणि त्यानंतर त्या पद्धतीनं तर्क फिरवले गेले. म्हणजे पहिल्यांदा निर्णय घेतला की आम्हाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पद्धतीनं तथ्य फिरवले गेली निवडणूक आयोगाकडून असं काल देखील सांगितलं गेलेलं आहे. आज देखील ते सांगतायत की पक्षाची घटना आणि संघटनात्मक या वेगळ्या 2 गोष्टी आहेत, त्यांना एकत्रित बांधता येणार नाही. संघटनात्मक रचनेवरून घटना चुकीची ठरू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एखादा पक्ष काही करत नसेल तर आयोग फक्त नोंदणी रद्द करू शकतो एक ठामपणे सांगितलेलं आहे. निवडणूक आयोगानं तथ्य तपासून निकाल दिलेला नाही, नोटीस दिल्याशिवाय कोणताही निर्णय अशा प्रकारे आयोग घेऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे घटनात्मक ज्या बाबी आहेत, पक्षाची घटना आणि संघटना ह्या वेगळ्या 2 गोष्टी आहेत असं कपिल सिब्बल या ठिकाणी मांडताना पाहायला मिळत आहेत. आणि एखादा पक्ष काही करत नसेल तर आयोग फक्त त्या संदर्भात नोंदणी ही रद्द करू शकतो, परंतु ती जो पक्ष आहे तो पक्ष थेटपणे दुसऱ्या पार्टीला किंवा संबंधित मागणी केलेल्या व्यक्तीला थेटपणे पक्ष आणि चिन्ह हे देऊ शकत नाही असं त्यांचं मत आहे. पक्षाची नोंदणी एक वेळ केंद्रीय निवडणूक आयोग रद्द करू शकतो. त्यामुळं जे निर्णय घेतले गेले खास करून निवडणूक आयोगाकडून ते आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन घेतले गेले हे सांगण्याचा प्रयत्न आणि हे ठसवण्याचा प्रयत्न जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय. आणि गेल्या 4-5 सुनावण्या ज्या आहेत 5-6 त्या सुनावण्यामध्ये देखील त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला की सुरुवातीपासून विधिमंडळ पक्षातली फूट ही राजकीय पक्ष फूट मानली गेली, ग्राह्य धरण्यात आली. त्यासाठी पक्षातले संघटनात्मक बहुमत जे आहे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते कुठंतरी नाकारण्यात आलं. केवळ आमदारांची बहुमत असणं म्हणजे पक्षातल्या संघटनेवर बहुमत असणं हे मानलं गेलं, जे चुकीचं ठरवलं गेलं, जे चुकीचं आहे असं कपिल सिब्बल यांचं मत आहे. पक्षातले संघटना आहेत त्याबरोबर ज्या प्रतिज्ञापत्र दाखल केले गेले त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. उद्धव ठाकरे यांनी 19 लाख प्रतिज्ञापत्र दिली गेली तर दुसरीकडे 4 लाखच प्रतिज्ञापत्र ही एकनाथ शिंदे यांनी दिली गेली. जरी आत्तापर्यंत जसे नरेश मस्के म्हणाले की जनतेच्या कोर्टात मात्र आम्ही ही शिवसेना कुणाची आहे हे सांगितण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तत्कालीन परिस्थिती त्यानंतर जरी शिवसेना शिंदेचे आमदार जास्त आले, खासदार जरी वाढले असतील सध्या तरी मात्र किंवा संघटनात्मक ताकदीमधले तेव्हाचे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदेकडे गेले असतील तरी तेव्हाची जी प्रतिज्ञापत्र गेलेली असतील किंवा तेव्हाचं संघटनात्मक बहुमत मात्र ते हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात होतं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच संघटनात्मक बहुमत होतं ज्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि त्यासाठी वेगवेगळे प्रकरण जे आहेत ती त्यासाठी